असं वाटलं की आपण जे काही धम्मपद आहे त्यातल्या गाथा पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. पाठीमागे आपण काही महिन्यापूर्वी पाप गो हे जे धम्मपदातील वग्ग आहे त्याचा आपण अभ्यास घेतलेला आहे आणि त्याला अनुषंगानच मला असं वाटलं की आपण त्यातच काही पाठ जो आहे तो घ्यायला हरकत नाही आणि त्यामध्ये मग धम्मपालन गाथा हा एक असा भाग आहे, म्हणजे त्याच्यावर आपण अभ्यास घ्यायला हरकत नाही. तर धम्मपालन गाथा आपल्याला माहिती असेल की धम्मपालन गाथा कशी आहे. आपल्या पूर्ण पूजेमध्ये आपण सर्वात शेवटी ते म्हणत असतो. सुरुवातीला आपण प्रेषण पंचशील विधायक पंचशील म्हणत असतो, बुद्ध पूजा म्हणत असतो आणि त्यानंतर सर्वात शेवटी जी आहे ती धम्मपालन गाथा आपण म्हणत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की धम्मपालन गाथा म्हटल्यानंतर कार्यक्रमाचे काय होते, सांगता होते. त्याच्यानंतर आपण कुठलाही कार्यक्रम घेत नाही. धम्मपालन गाथा झाल्यानंतर आपण केवळ त्रिवार वंदन करतो आणि त्या ठिकाणी कार्यक्रम जो आहे तो समाप्त होत असतो आणि या अर्थाने आपण त्याला शेवटचे वंदन म्हणत असतो. शेवटचे वंदन यावूनच आहे की त्याच्यानंतर आपण कुठले कार्यक्रम घेत नाही, काहीही सांगत नाही. आपल्या काही सूचना समजा काही द्यायच्या असतील तर त्या सुद्धा आपण काय करतो, धम्मपालन गाथेच्या आधीच आपण त्यात घेऊन टाकतो आणि सर्वात शेवटी आपण धम्मपालन गाथा म्हणत असतो. आणि धम्मपालन गाथा जी आहे ती आपण प्रत्येक वर्गामध्ये म्हणत असतो, प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी आपण म्हणत असतो आणि त्यामुळे आपल्याला ती खूप परिचयाची आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघ आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये त्याचे सेंटर जे आहे ते अनेक देशामध्ये आहेत आणि प्रत्येक देशामध्ये ही जी गोष्ट आपण फॉलो करत असतो, ही गोष्ट आपण करत असतो की सर्वात शेवटी आपण धम्मपालन गाथा म्हणत असतो. तर आपल्याला असं म्हणता येईल की धम्मपालन गाथा जी आहे ती आपल्याला खूप परिचयाची, जसं प्रेषण पंचशील आपल्याला परिचयाचं आहे तसंच धम्मपालन गाथा सुद्धा आपल्याला खूप मोठी परिचयाची आहे. आणि असं वाटतं कधी कधी की आपल्याला एक म्हण माहिती आहे की अति परिचयात अवज्ञा. म्हणजे खूप आपल्याला एखाद्या गोष्टीचा परिचय असला की त्याला आपण फारसं असं काही महत्व देत नाही. तर अजून एक म्हण आहे की घर की कोंबडी दाल बराबर. म्हणजे घरच्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपण ज्याच्याशी नेहमी संपर्कात येतो त्याला आपण फारसं काही महत्व देत नाही. पण या ठिकाणी आपण हेच लक्षात घेणार आहोत या प्रवचनात की धम्मपालन गाथेचं किती मोठं महत्व आहे. त्याचं महत्व जे आहे ते खूप मोठं आहे आणि ते महत्व लक्षात घेऊन आपण म्हणता येईल की आपण धम्मपालन गाथेकडे पाहायला पाहिजे. त्याचं पठण जे आहे ते आपण करायला पाहिजे. की धम्मपालन गाथा फार मोठ्या श्रद्धेनं आपण म्हणायला पाहिजे. ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे की धम्मपालन गाथेचं खूप मोठं असं महत्व आहे. आणि हे महत्व कसं आहे ते आपण पाहत असताना आपण पाहू शकतो की धम्मपालन गाथा जी आहे त्याची निर्मिती कोणी केलेली आहे. त्याची निर्मिती असं म्हणते प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती निर्माण केलेली असं म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की त्यांचं संकलन जे आहे संकलन त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांचं प्रत्येक जी काही गोष्ट आहे ती गोष्ट अतिशय विचारपूर्वक होत असते. म्हणजे कुठली गोष्ट ती अशी काही सहज करत नाही किंवा करायची म्हणून करत नाही, तर त्याच्या पाठीमागे फार मोठा उदात्त असा हेतू असतो. त्याचे परिणाम पण ते पाहत असतात की मी एखादी कृती केली किंवा एखादी गोष्ट केली तर त्याचे किती मोठे परिणाम होणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रत्येक पाऊल आपल्या जीवनामध्ये उचललेलं आहे. आणि असं म्हणजे ही धम्मपालन गाथा जी आहे ती बाबासाहेबांनी स्वतः त्याचं संकलन केलेलं आहे. तेव्हा आपल्या लक्षात येईल की या गाथेचं किती मोठं महत्व आहे. आणि बाबासाहेबांनी ही जी गाथेचं जे काही संकलन आहे ते त्यांचं एक पुस्तक आहे बौद्ध पूजा पाठ. त्या बौद्ध पूजा पाठामध्ये या धम्मपालन गाथेचं त्यांनी संकलन केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, तर त्याच्या खूप महिने आधी म्हणता येईल जानेवारी फेब्रुवारी मध्ये त्यांनी हे बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी धम्मपालन गाथा जी आहे त्याचा समावेश केला होता. त्यामुळे धम्मपालन गाथा जी आहे त्याचं खूप मोठं असं महत्व आहे. त्यामुळे धम्मपालन गाथा म्हणत असताना त्याचा काय अर्थ आहे तो अर्थ आपण निश्चितपणे लक्षात घेतला पाहिजे. असं म्हणतात की ज्या वेळेला आपण एखादी पूजा म्हणतो तर केवळ पूजा म्हणायची म्हणून म्हणायला नाही पाहिजे. केवळ कर्म कांड या दृष्टीने त्याकडे पाहता कामा नये. केवळ करायचं म्हणून करायचं अशा प्रकारे कुठली गोष्ट आपण करता कामा नये. कुठली पूजा म्हणताना त्या पूजेतला काय भावार्थ आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि तो भावार्थ आपण ध्यानात घेऊन ती पूजा आपण म्हणायला पाहिजे. त्याचप्रमाणे धम्मपालन गाथा जी आहे ती सुद्धा त्याचा भावार्थ जो आहे तर काय अर्थ आहे तो लक्षात घेऊन आपण म्हणायला पाहिजे, जेणेकरून तो आपल्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह होते, अतिशय परिणामकारक होतो. त्याचा खूप मोठा परिणाम पडतो. तर मग धम्मपालन गाथा आहे तरी काय, बाबासाहेबांनी या गाथेचा समावेश कशा प्रकारे केलेला आहे ते आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की धम्मपालन गाथेमध्ये काही
धम्मपद जे आहे त्यातले काही सुक्त जे आहेत त्याचा स्वतःचा समावेश या गाथ्यामध्ये केलेला आहे. तर 3 सुक्त जे आहेत ते 3 सुक्ताचा समावेश या धम्मपालन गाथामध्ये केलेला आहे. तर पहिली यातली जी धम्मपालन गाथेतली पहिली जी काही गाथा आहे, सब पापस अकर्ण कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपन एतन बुद्धान शासन. ही जी पहिली गाथा आहे ती गाथा धम्मपदातील सुक्त क्रमांक 183 आहे, त्यातून घेतलेली आहे. धम्मपदातील सुक्त क्रमांक 183 त्यातून ही गाथा घेतलेली आहे. दुसरी जी गाथा आहे ती आहे धम्मं चरे सुचरितं न दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती तस्मी लोके परम नीच. तर ही जी गाथा आहे ती धम्मपदातील सुक्त नंबर 169 169 त्यातून ही घेतलेली आहे. त्यानंतर तिसरी जी गाथा आहे न तावता धम्मधरो यावता बसु भासती योच पंपी सुत्वान धम्मं कायेन पसती सवे धम्मधरो होती यो धम्मं नप्प मज्जती. ही जी तिसरी गाथा आहे ती धम्मपदातील सुत्त नंबर जे 259 त्यातून घेतलेली. अशा रीतीने धम्मपदातील जे काही सुक्त आहेत 3 सुक्त तर त्या सुक्ताचा समावेश या धम्मपालन गाथ्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पुढचं जे नत्यमे शरणगायन पुढच्या ज्या काही गाथा आहेत तर त्रिरत्न वंदनेतील शेवटची जी काही एक गाथा आहे एक गाथा याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. बुद्धाला वंदन करणं, धम्माला वंदन करणं आणि संघाला वंदन करणं, या ठिकाणी शरण जाणं या अर्थाने या गाथेचा समावेश यामध्ये केलेला आहे. आणि सर्वात शेवटी आपण नमो बुद्धाय, नमो धम्माय आणि नमो संघाय म्हणतो आणि साधू 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 म्हणून आपण या ठिकाणी धम्मपालन गाथा समाप्त करतो. अशा रीतीने धम्मपालन गाथ्यामध्ये धम्मपदातील 3 सुक्ताचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्रिरत्न वंदनेतील तीन जी शेवटची जी काही वाक्य आहेत ती वाक्य घेतलेली आहेत. अशा रीतीनं या धम्मपालन गाथेची जी आहे ते संकलन बाबासाहेबांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की धम्मपदातील प्रत्येक गाथा जी आहे ती अतिशय महत्वाची, खूपच अशी महत्वाची. प्रत्येक गाथेला खूप असं महत्व आहे. आणि धम्मपदाविषयी बोलताना पाठीमागे एकदा बोललो होतो की आपले त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक जे आहेत संघरत्न त्यांनी सांगितलं होतं की धम्मपदातील प्रत्येक गाथा एवढी महत्वाची आहे, कुठल्या एका गाथेवर तुम्ही समजा चिंतन मनन केलं तर कुठली एक गाथा तुम्हाला बुद्धत्व प्राप्त करून देते. एवढं मोठं महत्व धम्मपदातील प्रत्येक गाथेला प्रत्येक सुक्ताला आहे. आपण पाहू शकतो की 3 आपण त्यातल्या ज्या काही सुक्त 3 गाथा ज्या त्या आपण गाथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापैकी पहिली गाथा जी आहे त्याच्या वर्गात आपण पाहणार आहोत. त्यामुळे गाथेचे जे काही महत्व आहे ते खूप मोठं असं महत्व आहे. आणि या गाथेची निर्मिती कशी झालेली आहे ते असं म्हणतात की भगवान बुद्ध जे आहेत त्यांचे शिष्य आनंद एकदा चिंतन करत होते आणि आनंदाला एकदा प्रश्न पडला की जे काही शाक्य मुनी बुद्ध आहेत त्यांनी आपल्याला तर शिकवण दिलेली आहे, पण आनंदाला माहिती होती याच्यापूर्वी पण काही बुद्ध होऊन गेले तर त्यांनी काय शिकवण दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की शाक्य मुनी बुद्धापूर्वी आपण भगवान गौतम बुद्ध म्हणतो त्यांच्यापूर्वी 26 बुद्ध होऊन गेलेले आहेत. आणि असं म्हणतात की 27 बुद्ध हे शाक्य मुनी गौतम बुद्ध होते. त्याच्या अगोदर 26 बुद्धांनी जे आहे ते 26 बुद्धांनी त्यांचं जे काही सत्य आहे ते सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग आनंदाने बुद्धाला प्रश्न विचारला की हे तथागत की तुम्ही जे काही शिकवता ते तर चांगलंच आहे, पण यापूर्वी जे काही बुद्ध होऊन गेले त्याने नेमकी कोणती शिकवण दिलेली आहे, कोणती टीचिंग दिलेली आहे, नेमकं काय शिकवलेलं आहे. तर शाक्यमुनी बुद्ध काय म्हणतात की मी जे काय शिकवलेलं आहे तेच पूर्वीच्या पण बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि मग पूर्वीच्या बुद्धाने सांगितलेलं आणि मी सांगितलेलं याच्याविषयी त्यांनी काय केलेली आहे, पहिली गाथा जी आहे ते पहिली गाथा म्हटलेली आहे. त्यामुळे त्यांनी तसं 3 गाथा त्यांनी सांगितलेल्या, पण त्यापैकी आपण पहिलीच गाथा पाहणार आहोत. पहिली गाथा हीच आहे की सब पापसा कर्ण कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपन एतन बुद्धान शासन. त्या गाथेचा आपण अर्थ पाहणार आहोत. पण याचा अर्थ काय होतो की मी जे काय सांगितलेलं आहे तेच पूर्वीच्या बुद्धाने सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. आणि या गाथेचा अर्थ काय होतो, कोणतेही पापकर्म न करणे, कुशल कर्माची वृद्धी करणे, स्वचित्ताची शुद्धी करणे हे बुद्धाचे शासन आहे, हे बुद्धांचे शासन आहे असं म्हणायला पाहिजे. त्या ठिकाणी बुद्ध हा जो शब्द आलेला आहे तो कसा आहे, प्युरल आहे.
म्हणजे अनेक वचने आहे. हे सर्व जे काही बुद्ध आतापर्यंत होऊन गेलेले आहेत त्या सर्व बुद्धाचं हेच सांगणं आहे. काय सांगणं आहे की कोणतेही पापकर्म करू नये, पुण्यकर्म करावं आणि स्वचित्ताची शुद्धी करावी. हेच बुद्धाची सर्व बुद्धांची शिकवण आहे. म्हणजे सर्व बुद्ध हे सांगतात, आपण यातून लक्ष घ्यायला पाहिजे. केवळ शाक्यमुनी बुद्ध सांगतात असं नाही, तर सर्व बुद्ध हे सांगत असतात. आणि असं म्हणतात की आता यापुढं यावर्षी शाक्यमुनी बुद्धाची जी काही शिकवण आहे ती शिकवण प्रसिद्ध नष्ट झाली तर त्याच्यानंतर मैत्रेय बुद्ध येणार आहे. आणि आपण असं म्हणू शकतो त्या मैत्रेय बुद्ध जे आहेत त्यांची सुद्धा शिकवण कोणती राहील, तर त्यांची सुद्धा शिकवण हीच राहील. जी काही धम्मपाल गाथेमध्ये पहिली गाथा जी आहे जी सांगितलेली आहे तीच ही शिकवण राहील. त्या गाथेचा अर्थ जो आहे तो गाथेचा अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पण या गाथेविषयी असं म्हणतात की अजून एक कथा सांगितली जाते. ती कथा जी आहे ती खरोखर खूप मोठी अशी महत्वाची आहे. आणि ती पण कथा अशी आहे की त्यातून आपल्याला महत्व कळेल या गाथेचं काय किती मोठं महत्व आहे. तर असं म्हणतात की चीनचा एक राजा होता आणि त्या राजाला जे आहे ते नेहमीच बौद्ध धर्मावर असं म्हणतात की वादविवाद करायला त्याला आवडत होतं किंवा बौद्ध धर्माची जी काही शिकवण आहे ती शिकवण त्याला ऐकायला आवडत होती. आणि ऐकायला आवडत होती असं म्हणण्यापेक्षा त्याला वादविवाद घालायचा आवडत होता. त्याला खूप मोठा इंटरेस्ट होता. त्यामुळे तो काय करायचा, त्याच्या राज्यामध्ये जे कोणी लोक यायचे, बौद्ध भिक्षू यायचे, त्यांना तो त्याच्या सभामध्ये बोलायचा, राजवाड्यामध्ये बोलायचा आणि त्यांच्याबरोबर तो डिस्कशन करायचा, बौद्ध धर्मावर डिस्कशन करायचा. त्याच्यामध्ये त्याला खूप मोठी रुची होती. तर असं म्हणतात की एकदा बोधी धर्म जे आहे ते चीनमध्ये गेले होते आणि चीनचा जो काही तो राजा होता त्याने काय केलं, बोधी धर्माला बोलवलं आणि मग त्याला उच्च आसन दिलं. तो सुद्धा उच्च आसनावर बसला आणि मग त्याचा अवभगत केल्यानंतर, बौद्ध धर्माचा अवभगत केल्यानंतर, त्यांचा योग्य प्रकारे पाहुणचार केल्यानंतर त्यांनी चर्चेला सुरुवात केली. आणि चर्चेला सुरुवात केल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला बौद्ध धर्मांना की बौद्ध धर्माचं सार कोणतं आहे ते मला सांगा. आणि मग असा रिलॅक्स असा तो टिकून बसला. त्यांनी प्रश्न काय विचारला, बौद्ध धर्माचं सार काय आहे ते मला सांगा. आणि मग बौद्ध धर्म जे ते केवळ एका वाक्यात उत्तर देतात. ते उत्तर काय आहे, पहिलीच गाथा आहे की सब पाप कर्ण कुशल सोपसंपदा सचित्त पर्योदपन एतं बुद्धान शासन. म्हणजे कोणतंही पापकर्म न करणं, पुण्यकर्म करणं आणि स्वचित्ताची शुद्धी करणं हेच बुद्धाचं शासन आहे, हीच बुद्धाची शिकवण आहे. तर राजामध्ये बस एवढंच, तर तो बौद्ध धर्म हो बस एवढंच म्हणे. एवढ्या एकाच वाक्यामध्ये पूर्ण बौद्ध धर्म जो आहे तो एवढ्या एकाच वाक्यामध्ये सामावलेला आहे. हेच बौद्ध धर्माचं सार आहे. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं की आता खूप मोठं डिस्कशन होईल, 4-5 दिवस किंवा महिनोन्महिने डिस्कशन चालेल, एवढा सुंदर प्रश्न विचारलेला आहे. आणि केवळ एका वाक्यात या बौद्ध धर्म भिक्षूंनी जे आहे ते उत्तर दिले. राजाला ते काही पटलं नाही. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की किती सोपी शिकवण आहे म्हणे, एवढी सोपी शिकवण आहे की 5 वर्षाचा मुलगा सुद्धा याला जाणू शकतो, याला समजू शकतो. तर बौद्ध धर्म जे आहे त्याने अतिशय सुंदर याचं उत्तर दिलं. आणि ते असं म्हणतात की राजा हे बरोबर आहे म्हणे की 5 वर्षाचा मुलगा सुद्धा या शिकवणीला सहजपणे समजू शकतो, पण 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा याला आचरणात आणू शकत नाही, एवढी अवघड शिकवण आहे. बघा, म्हणजे बौद्ध धर्मांनी अतिशय मार्मिक असं उत्तर दिलेलं आहे. हे शिकवण तर खूप सोपी आहे, पण त्याचं आचरण करणं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा जमत नाही, एवढे अवघड अशी गोष्ट आहे. त्यातून आपल्याला लक्षात येतं की समजणं, बौद्ध धर्म समजणं किती सोपी गोष्ट आहे, त्याचं आचरण करणं किती कठीण गोष्ट आहे. आणि असा काय आकाराने मोठा प्रश्न पडू शकतो, पण आपल्या या प्रवचनाचा हा विषय नाही की समजणं बौद्ध धर्म अतिशय सोपी गोष्ट आहे, पण आचरण करणं कठीण का, नाही का. त्यासाठी एक स्वतंत्र असा विषय आहे, त्याच्या विषयावर नंतर आपल्याला बोलता येईल. पण या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकतो की या धम्मपाल गाथेचं किती मोठं महत्व आहे. पूर्ण असं म्हणता येईल की बौद्ध धर्माचा सार जो आहे तो या गाथ्यामध्ये समावलेला आहे. आणि या ठिकाणी आपण हे परत लक्षात घेऊ शकतो की बरेच लोक जे आहे ते बौद्ध धर्माचं जे काही अभ्यास कसा करतात, तर ते चीनच्या राजाप्रमाणे ते अभ्यास करतात. ते बौद्ध धर्माचा अभ्यास करायला सुरुवात करतात आणि मग वाचत जातात काय काय आहे. मग ही पहिली गाथा, मग ते वाचतात, त्या वाटतं हेच मला समजलं, मग चला पुढचं समजलं, चला पुढे जाऊया. अशा रीतीने पूर्ण बौद्ध धर्म जे आहे ते समजून घेतात. पण बौद्ध धर्माचा अभ्यास जो आहे तो अशा रीतीनं करत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बौद्ध धर्माचा अभ्यास कसं करतात, एखादी आपण समजा गाथा घेतली
तर त्या गाठेवर किंवा एखादा समजा कुठला अभ्यास आपण केला तर त्या अभ्यासावर आपण चिंतन मनन करायला पाहिजे आणि त्याचं आपण आचरण करायला पाहिजे आणि आचरण केल्यानंतरच खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की आपण पुढे जाऊ शकतो आणि पुढचा आपण अभ्यास घेऊ शकतो. पण बऱ्याच लोकांचा जो काही बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याचा जो काही उद्देश असतो ते केवळ बौद्धिक असतो. बौद्धिक दृष्ट्या ते सर्व गोष्टी समजून घेतात आणि त्यांना असं वाटतं की येस बौद्ध धर्म मी पूर्णपणे आता आत्मसात केलेला आहे, माझा एवढा विद्वान कोणीच नाही. आणि पीएचडी करणारे जे काही लोक असतात त्यांना सुद्धा हाच दृष्टिकोन असतो की येस सर्व गोष्ट बौद्ध धर्म समजून घेतली तेवढं पुरेसं आहे, त्याचं काही आचरण करण्याची गरज नाही. पण अशा रीतीनं बौद्ध धर्माचा अभ्यास केला जात नाही. तुम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध धर्म समजत असेल तर बौद्ध धर्माचा आपण अनुभव घ्यायला पाहिजे आणि अनुभव आणि समज यामध्ये फरक असतो. समज आपण घेऊ शकतो पटकन, समजून घेऊ शकतो एखादी गोष्ट, पण ज्यावेळेस ती गोष्ट आपण आचरणात आणतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्याचा अनुभव घेत असतो आणि मग आपल्याला कळतं की बौद्ध धर्म किती महान आहे, किती उच्च आहे, त्याचं जे काही फळ आहे ते आपण चाखू शकतो. या ठिकाणी आपण हेच लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे काही धम्मपद गाथा आहे त्याचं जे काही म्हणतात की त्याचं आचरण जे आहे ते आचरण करणं अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. तर मग आपण पाहूयात आता की खरोखर धम्मपद गाथेचा काय अर्थ होतो. तर पहिलं जे आहे सब्ब पापस्ස आकरणं, याचा अर्थ असा होतो की कोणतेही पाप न करणं. आणि पाप म्हटल्यावर काय आहे तर वाईट गोष्ट म्हणता येईल. म्हणजे अशी गोष्ट आहे की जी गोष्ट केल्यामुळं आपल्याला काय होतं, आपल्याला दुःख भोगावं लागतं. अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी केल्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतं, त्या सर्व गोष्टींना आपण पाप म्हणतो. त्या बौद्ध धर्माच्या भाषेत त्याला अकुशल कर्म म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे की अकुशल कर्माचा परिणाम जो आहे तो काय होतो, अकुशलच होतो. अकुशल कर्म समजा आपण केलं तर आपल्या पाठीमागं निश्चितपणे दुःख येतं. म्हणजे कर्म आणि त्याचा परिणाम असा म्हणता येईल. कर्म सिद्धांत आहे की चांगले कर्म केले तर त्याचा परिणाम चांगला होतो आणि वाईट कर्म केले तर त्याचा परिणाम निश्चितपणे वाईट होतो. आणि हेच पहिल्या गाथेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुठले पाप कर्म नाही करायला पाहिजे. पुढचा अर्थ त्याचा होतो पुढच्या वाक्याचा की आपण पुण्यकर्म करायला पाहिजे. म्हणजे पापकर्म म्हणजे अकुशल कर्म आणि पुण्यकर्म म्हणजे कुशल कर्म. तर आपण पूर्णपणे अकुशल गोष्टी ज्या आहेत त्या अकुशल गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजे आणि कुशल गोष्टी ज्या आहेत त्या आपण करायला पाहिजे. आणि पापकर्म पाहत असताना आपल्याला माहिती आहे की आपण पाठमागच्या काही वर्गामध्ये पापवग्ग जे आहे ते पापवग्गाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये खूप चांगल्या रीतीने आपण चर्चा केली की पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं असतं, त्याचा नेमका परिणाम काय पडतो आणि त्यापासून आपण कशा रीतीने आपण स्वतःचा त्याला समजून घेऊन कशा रीतीने आपण स्वतःचा विकास करू शकतो. अतिशय चांगल्या रीतीने आपण ती चर्चा केलेली आहे. अनेक वर्गातून त्याचा आपण अभ्यास केलेला आहे पापवग्ग. तर खरोखर हे पापवग्ग जे ते अतिशय असं महत्वाचा असा विषय आहे आणि ते पूर्णपणे मी काही सांगणार नाही, पण त्याच्याविषयी आपण एवढंच म्हणू शकतो की आपण काय करायला पाहिजे, असं म्हणतात की आपण चांगल्या सवयी लावायला पाहिजे, वाईट सवयी ज्या आहेत आपण सोडून द्यायला पाहिजे. असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे. थेंबान थेंबान काय होतं, अख्खं तळ जे आहे ते अख्खं तळ साचलं जातं. त्या आपण नेमकं काय संचित करतोय, काय साठवतोय ती गोष्ट खूप महत्वाची आहे. समजा आपल्याला असं वाटत असेल की आपण थोडंसंच पाप कर्म करतोय त्यामुळे काय फरक पडणार आहे, पण काय होतं थोडं 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 पाप कर्म करून फार मोठं पापकर्म होतं. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस पापकर्माचा घडा भरला जातो त्यावेळेस आपल्याला त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. त्यामुळे पापकर्म आपण थोडं सुद्धा आपण पापकर्म करता कामा नये. आणि याचीच विधायक बाजू हीच आहे की आपण काय करायला पाहिजे, पुण्यकर्म करायला पाहिजे. थोडं 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 करून आपण पुण्यकर्म करत राहिलं तर आपला पुण्यकर्माचा घडा जो आहे तो पुण्यकर्माचा घडा भरत जातो. त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम जो आहे तो चांगला परिणाम आपल्या मनावर राहतो आणि निश्चितपणे आपण सुखी आणि आनंदी होतो. असं म्हणता येईल की पापकर्माला पण आपण काय करायला पाहिजे, असं छोटं समजता कामा नये किंवा त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये, त्याला असं काय म्हणतात तुच्छ लेखता कामा नये किंवा पुण्यकर्माला सुद्धा आपण तुच्छ लेखता कामा नये. किती जरी छोटी गोष्ट असली तरी चालते, पण आपण पापकर्म जे आहे ते टाळायला पाहिजे आणि पुण्यकर्म जे आहे ते आपण करायला पाहिजे. थोडं थोडं करायचं, असं काही फार मोठं करायची गरज नाही, फार भव्य आणि दिव्य करायची काही गरज नाही. एखाद्याला आपण थोडी जरी मदत केली तरी त्याचा जो काही परिणाम आहे तो आपल्या मनावर पडत राहतो. आणि आपल्याला माहिती आहे की बुडत्याला काठीचा आधार, बुडत्याला काठीचा आधार असं म्हणता येईल. एखादा मनुष्य समजा बुडत असेल तर आपल्याला फारसं काही करायचं नसतं, आपल्याला जस्ट एक काठी त्याच्याकडे आपण सरकायची असते
त्यातून त्याचं पूर्णपणे जीवन जे आहे ते जीवन वाचू शकतो. कारण आपली जी काही छोटीशी मदत आहे इतरांना त्या त्या प्रसंगात ती त्यांच्यासाठी खूप मोठी असते. असं म्हणतात की आपण नेहमीच पुण्यकर्माचा संचय करायला पाहिजे, पापकर्म आपण सोडून द्यायला पाहिजे. आणि कर्म आणि त्याचा परिणाम आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. निश्चितपणे आपण हळूहळू पुण्यकर्म करत राहिलो तर त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम जो तो आपल्या वाट्याला येतो. आणि एक ना एक दिवस आपण निश्चितपणे सुखी होतो असं म्हणता येईल. आपण पापकर्म जे आहे टाळायला पाहिजे आणि पुण्यकर्म आपण करायला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहूया की पापकर्माचा अर्थ काय होतो किंवा अकुशल कर्माचा अर्थ काय होतो. असं म्हणतात की या ठिकाणी सरळ सरळ शिलाचरण सांगितलं. पापकर्म न करणं म्हणजे शील पालन करणं. आणि आपल्याला माहिती आहे की पंचशील आहे. 5 शिलामध्ये आपण सांगत असतो की कोणत्या गोष्टी आपण टाळायला पाहिजे आणि विधायक पंचशिलामध्ये आपण सांगत असतो की कोणत्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि खरोखर शील पालन ही जी गोष्ट आहे ही गोष्ट खूपच महत्वाची आहे, ती बेसिक आहे असं म्हणता येईल. नंतर पुढची जी गाथा आहे म्हणजे पापकर्म टाळणं हे शीलाशी संबंधित आहे. पुण्यकर्म करणं हे जे आहे ते समाधीशी संबंधित असं म्हणता येईल. आणि स्वचित्ताची शुद्धी करणं हे प्रज्ञेशी संबंधित आहे. त्यामुळे या गाथेतून शील, समाधी आणि प्रज्ञा ही त्रिवत शिकवण जी काय बुद्धाने दिलेली आहे त्या त्रिवत शिकवणीचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. आणि ही जी त्रिवत शिकवण आहे ती अत्यंत महत्वाची आहे. असं म्हणतात की भगवान बुद्धाने महापरिनिर्वाणाला जाण्यापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की मी आता महापरिनिर्वाणाला जाणार आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी घोषणा केली की मी आता महापरिनिर्वाणाला जाणार आहे तर त्याच्यानंतर त्याने एकूण 14 प्रवचन दिली. आणि 14 प्रवचनापैकी 11 प्रवचनं जी आहे ती शील, समाधी आणि प्रज्ञा ही जी त्रिविध शिकवण आहे या त्रिविध शिकवणीवर त्याने दिलेली आहे. त्या शिकवण जी आहे ती खूप मोठी महत्वाची आहे, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा मनुष्य मरणपंथाला लागतो, ज्यावेळेस एखादा व्यक्ती सुद्धा मरणासन्न होतो त्यावेळेस तो आपल्या मुलांना काय सांगत असतो, आपले जे काही वारसदार आहेत त्यांना काय सांगत राहतो, त्याच्या जीवनातली जी काही महत्वाची गोष्ट आहे ती महत्वाची गोष्ट आपल्या मुलांना सांगत राहतो. आणि जनरली लोकांना असं वाटतं की आपली संपत्ती जी आहे ती खूप महत्वाची आहे आणि मग तो मुलांना सांगत असतो की आपली संपत्ती कुठे आहे, काय काय नाही, कसं कमवलेलं आहे, कोणाकडे किती उधार आहे, कोणाकडून काय यायचं आहे वगैरे वगैरे गोष्टी सांगत असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे काय वाटतं की मनाला जाण्यापूर्वी मी महत्वाच्या गोष्टी आपल्या वारसांना सांगायला पाहिजे तर त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने केलेलं आहे. भगवान बुद्धाने आपल्या शिष्यांना जे आहे महापरिनिर्वाणाला जाण्यापूर्वी महत्वाची जी काही गोष्ट आहे ती त्यांनी सांगितलेली आहे. आणि या 14 पैकी 11 प्रवचन त्यांनी हे सांगितलेलं आहे की शील, समाधी आणि प्रज्ञा ही जी त्रिवत शिकवण आहे ती किती महत्वाची आहे. आणि यापैकी कुठलेही पापकर्म न करणं यामध्ये पूर्ण शीलाचा समावेश होत असतो. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की आपण शिलाचरण पाहतो तर शिलाचरण ही जी गोष्ट आहे ती सुद्धा कशी झालेली आहे, फारच कॉमन झालेली. लोक त्याकडे फारसं काय असं महत्व देत नाही. आणि बऱ्याच वेळा लोकांना हे पण कळत नाही की नेमकं शिलाचरण काय आहे. तर थोडक्यात आपण ते पाहण्याचा प्रयत्न करूयात की शिलाचरण काय आहे. याच्याविषयी सांगत असताना माझा एक मित्र होता, इंजिनियर मित्र होता. त्यांनी मला विचारलं, चर्चा चालू होती आणि त्यांनी मला विचारलं की बौद्ध धर्मामध्ये मांसाहार करू नये असं कुठं आहे. फार मला आश्चर्य वाटलं की इंजिनियर मनुष्य असा प्रश्न विचारतो. आणि मला त्यानंतर वाटलं की येस म्हणजे काय आपण तेवढं त्याच्यावर आपण जोर देत नाही, त्याच्यामुळे त्या लोकांना लक्षात येत नाही, सुशिक्षित लोकांना सुद्धा लक्षात येत नाही की अशा काही गोष्टी बौद्ध धर्मामध्ये आहेत. मग त्याला सांगावं लागलं की हे पहिल्याच शिलामध्ये सांगितलेलं आहे. पहिलं शील काय आहे तर कुठल्याही प्राणी मात्राची हत्या न करणे पहिलं शील आहे. त्याच्यात मांसाहार न करणे या गोष्टीचा समावेश झालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण वारंवार जे आहे ते शिलावर बोलायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शिलाचं महत्व कळेल आणि आपल्या लोकांना पण कळेल की नेमकं शील काय आहे. आपण थोडक्यात शील काय आहे त्या पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि हे शील काय आहे पाहण्यापूर्वी आपण पाहूयात की बाबासाहेबांनी सुद्धा शिलाला खूप मोठं महत्व दिलं. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की नीतिमत्ता म्हणजे शील आहे. नीतिमत्ता म्हणजे शील आहे. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की इतर धर्मामध्ये जे काही देवाला महत्व आहे, इतर धर्मामध्ये देवाला जेवढं काही महत्व आहे तेवढंच महत्व किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्व म्हणता येईल की बौद्ध धर्मामध्ये नीतीला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा शिलाचरणावर खूप मोठा जोर दिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांच्या अशा अनेक उदाहरणं आहेत. आणि बाबासाहेब म्हणतात की मला माझे विरोधक घाबरतात. का बरं घाबरतात? स्टेटमेंट जे आहे त्यांचं जे वाक्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे. ते म्हणतात की मी खूप प्रज्ञावान आहे, मी खूप शिकलेलो आहे, प्रगाढ असं पांडित्य माझ्याकडे आहे म्हणून ते मला घाबरत नाहीत म्हणून. मी शिलाचरणी आहे म्हणून ते मला काय करतात, घाबरतात. त्यामुळे शिलाचरणाला जे आहे ते खूप मोठं महत्व आहे. असं म्हणतात की एखाद्या मनुष्याला समजा
पाहत असेल की हा मनुष्य चांगला की वाईट. त्या म्हणतात की शिलाचरण ही काय त्याची मोजपट्टी आहे, फूटपट्टी आहे. एखादा मनुष्य किती चांगला आणि किती वाईट हे समजा पाहत असेल तर त्याला एक फूटपट्टी लावून पाहायची. शिलाचरणात ते किती बसतो हे पाहायचं. ते बसल्यानंतर आपल्याला कळतं की त्याचं तो कशा रीतीने आचरण करत आहे. तो किती शीलवान आहे, किती पुण्यवान आहे आपल्या लक्षात येतं. त्यामुळे शिलाचरण जे आहे ते अत्यंत महत्वाचे गोष्ट आहे. आणि 5 शील आपल्याला माहिती आहे. पहिलं शील आहे प्राणी हत्या न करणं, म्हणजे मांसाहार न करणं आणि त्यातल्या त्यात असं म्हणता येईल की कुठल्याही दंड मार्गाचा अवलंब न करणं. आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा लोक जे आहेत ते दंड मार्गाचा अवलंब करत असतात. दंड मार्ग ते अवलंबत असतात आणि प्रत्येक गोष्ट करत असताना त्यांना असं वाटतं की दंड मार्गाचा अवलंब केला म्हणजे काय आपल्या गोष्टी सोप्या होतील, पटकन आपल्याला गोष्ट मिळेल. पण बौद्ध धर्मामध्ये असं म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये दंड मार्ग नाही. बौद्ध धर्मामध्ये काय आहे तर मैत्री मार्ग आहे. तर पहिल्या शिलाचं आचरण करणं म्हणजे दंड मार्ग सोडून देणं आणि मैत्रीच्या व्यवहारातून आपले जे काही दैनंदिन व्यवहार आहे ते करणं, मैत्री मार्गातून व्यवहार करणं. याचा अर्थ असा होतो की घरात सुद्धा आपण कोणालाही धमकवता कामा नये किंवा कोणालाही मारहाण करता कामा नये. घरात सर्वांशी आपण जे काय ते प्रेमपूर्वक राहायला पाहिजे, मैत्रीपूर्वक राहायला पाहिजे. आणि बाहेरच्या जगाशी पण राहत असताना आपण कसं राहायला पाहिजे, मैत्रीपूर्वक राहायला पाहिजे, प्रेमपूर्वक राहायला पाहिजे. कुठे आपण हिंसा करता कामा नये किंवा दंड मार्गाचा अवलंब करता कामा नये. कुठेही लोकांना म्हणता येईल की लोकांना त्रास होईल असं कुठेही वागता कामा नये. सर्वसामान्य भाषेत बोलायचं झालं तर आपण स्वतःलाही त्रास होईल असं वागता कामा नये आणि इतरांना पण त्रास होईल असं वागता कामा नये. आणि त्याचं विद्यार्थीला अर्थात मैत्रीपूर्ण कर्म आपण करायला पाहिजे. आपण विद्यार्थी म्हणताना म्हणत असतो की मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. म्हणजे आपण मैत्रीपूर्ण इतरांशी वागायला पाहिजे. हे पहिलं शील आहे. थोडक्यात आपण शील पाहणार आहोत की शिलाचरण म्हणजे काय आहे. दुसरं जे शील आहे ते अजिनदाना वेर म्हणे, जे काही दुसऱ्यांनी दिलेलं नाहीये ते मी घेणार नाही. याचा अर्थ असा आहे की मी चोरी करणार नाही. आणि चोरी करणं हा जो प्रकार आहे तो प्रकार कसा आहे, कॉमन आहे. आणि त्याच्यात असं म्हणता येईल की टेबलाखालून पैसे घेणे हा जो आहे तो कॉमन प्रकार आहे. कॉमन प्रकारामुळे अनेक लोकांचं काय होतं, नुकसान होतं. त्या व्यक्तीची देण्याची इच्छा नसते, तो जो काही अधिकारी असतो त्या टेबलावर बसलेला कोणी पण असं म्हणतो, तो काय करतो, गैरमार्गाने पैसा कमवतो. असं सुद्धा कमवता कामा नये असा याचा अर्थ होतो. आणि माहिती आहे की भ्रष्टाचारामुळे किती मोठ्या गोष्टीचं नुकसान होतं. तालिबानचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, फार मोठं अलीकडचं ते उदाहरण आहे. तालिबानमध्ये काय झालं, तर जे काही अफगाणिस्तानमध्ये काय झालं, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं आणि तिथले जे काही सैनिक आहे, अफगाणिस्तानचे जे काही सैनिक आहे त्यांनी काय केलं, त्यांनी शस्त्र खाली ठेवली. म्हणजे का बरं ठेवली, तर त्याच्याविषयी कारणमीमांसा करताना असं लक्षात आलं की त्यांच्या सैन्यातच खूप मोठा भ्रष्टाचार झाला होता. अनेक सैन्य जे आहे ते केवळ कागदोपत्री दाखवले गेले होते, तेवढे सैन्य आहे, प्रत्यक्षात तेवढे सैन्य नव्हते पण म्हणून. आणि सैन्यांना जे काही दारू गोळा किंवा शस्त्रास्त्र पुरवल्या गेली ती सुद्धा योग्य त्या दर्जाची नव्हती असं सांगण्यात आलेलं आहे. आणि सैनिकांना योग्य तेवढं पगार दिला जात नव्हता आणि त्यांना योग्य तेवढं चांगल्या रीतीनं त्यांचं अन्नधान्य जे आहे ते पुरवठा केला जात नव्हता. अशा रीतीने सर्व स्टेजवर काय होता, म्हणजे भ्रष्टाचार होता. तेव्हा सैन्य जे आहे त्यांचं आधीच कमकुवत झालं होतं आणि तालिबानला सहज त्या ठिकाणी पाडाव करणं त्यांचं सहज शक्य झालं. नव्हे तर त्यांनी शरणागतीच पत्करली होती. ते कशामुळे झालं, आपण पाहू शकतो की केवळ भ्रष्टाचार असल्यामुळे या गोष्टी झालेल्या आहेत. किंवा भ्रष्टाचार ही जी गोष्ट आहे ती अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे, शिलाचरणाची विरोधी गोष्ट आहे. तेव्हा आपण जे काही आपल्याला न्यायरीतीने जेवढा आपला पैसा कमवता आला पाहिजे तेवढाच आपण कमवायला पाहिजे आणि गैरमार्गाने आपण पैसा कमवला नाही पाहिजे. यातून लक्षात अर्थात आपण चोरी पण करायला नाही पाहिजे. यातलं जे काही विधायक केले ते मुक्त असते दान. आपण काय करायला पाहिजे, दान करायला पाहिजे. आपला असं म्हणतं बाबासाहेब म्हणतात की आपल्या उत्पन्न आहे त्याचा 20वा हिस्सा म्हणजे 5% म्हणता येईल, आपण काय करायला पाहिजे, दान करायला पाहिजे. धम्म कार्यासाठी आपण ते दान करायला पाहिजे, इतर लोकांना मदत करायला पाहिजे. त्यामुळे याचा विधायक बाजू जी आहे ती विधायक बाजू आपण पाहायला पाहिजे. आपण ती नियमितपणे असं म्हणतात की दान करायला पाहिजे. आणि दान करणं हा बौद्ध लोकांचा काय गुणधर्म आहे असं सांगायचं. नंतर तिसरं जे आहे ते
काम वासनेच्या दुराचारापासून मी अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. जे काही काम वासना आहे त्यापासून आपण दूर राहतो. याचा अर्थ असा होतो की आपण यामध्ये बलात्कार, अपहरण किंवा फूस लावून पळून नेणं या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण करायला नाही पाहिजे असे सांगितले. आणि याची जी काही विधायक बाजू आहे ती आहे शांती आणि संतुष्टी आणि साधेपणा याचं आपण पालन करायला पाहिजे. तर कधी कधी या शिलाविषयी सांगत असताना कधी कधी चुकीच्या पद्धतीने सांगितलं जातं. या शिलाची जी काही नकारात्मक बाजू आहे ती सर्वांना माहिती असते की बलात्कार करायला नाही पाहिजे, फूस लावून पळून नाही न्यायला पाहिजे किंवा अपहरण करून पळून नाही न्यायला पाहिजे किंवा असे काही आपण संबंध गैरमार्गाचे संबंध आपण ठेवायला नाही पाहिजे. ही गोष्ट कळते, पण त्याची जी काही विधायक बाजू आहे ती विधायक बाजू बऱ्याच लोकांना कळत नाही. बऱ्याच वेळा सांगण्यात येते की विधायक बाजू म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करणे, पण ही त्याची विधायक बाजू नाहीये. ते विधायक बाजू ही आहे की तुम्ही तुमच्याकडे जे काही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय राहा, संतुष्ट राहा. समजा तुमचं वैवाहिक जीवन असेल तर वैवाहिक जीवनामध्ये जे काही पती पत्नी असेल त्यामध्ये तुम्ही काय राहा, संतुष्ट राहा. बाहेर तुम्ही जायची गोष्ट नाही. किंवा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करत असेल तर ब्रह्मचर्याच्या पालनामध्ये तुम्ही काय राहा, संतुष्ट राहा. तुम्हाला जी काही परिस्थिती भेटलेली आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काम वाचण्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की तुम्ही संतुष्ट राहायला पाहिजे. ही त्याची विधायक बाजू आहे. शांती आणि संतुष्टीचं जीवन जगणं जे आहे ती याची विधायक बाजू आहे. असं म्हणता येईल की आपण दुसरीकडे नाक बसता कामा नाही किंवा बाहेर खालीपणा करता कामा नाही. की आपल्याला जे काही मर्यादित आपल्याला जे काही क्षेत्र दिलेले आहे त्यातच आपण समाधानी राहायला पाहिजे. त्याची ही विधायक बाजू आहे. त्याच्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. आपण खोटं नाही बोलायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की खोटं बोलणं ही जी गोष्ट आहे ती अत्यंत वाईट अशी गोष्ट आहे. लांडगा आला रे आला ही गोष्ट आपल्याला माहिती असेल, बरोबर आहे. आपण लहानपणापासून ती शिकतो की एक मेंढपाळ मुलगा असतो तो काय करतो, गाई बकरी आणि मेंढे घेऊन तो त्यांना चरायला घेऊन जात असतो आणि अधूनमधून तो ओरडत राहतो की वाघ आला रे आला. लोक धावपळत काठी वगैरे घेऊन त्याच्याकडे जात असतात. तर प्रत्येक वेळी लोकांच्या लक्षात येतं की हा जो आहे तो प्रत्येक वेळी खोटं बोलतो आणि एकदा खरंच वाघ येतो आणि हा मुलगा जो आहे मेंढपाळ जो तो परत एकदा ओरडतो वाघ आला रे आला. आणि कोणी पण असा विचार करतो का नेहमीच खोटं बोलतो, वाघ काय आला नसेल ते दुर्लक्ष करतात आणि वाघ काय करतो, सर्व मेंढ्यांना मारून टाकतो. त्यामध्ये काय होतं, खोटं बोलल्यामुळं लोकांचा आपला असा विश्वास जो आहे तो विश्वास उडून जातो आणि आपलं मग कोणीही ऐकत नाही, आपलं काहीच ऐकत नाही. त्याच्यामुळे आपलं जे आहे ते खूप मोठं नुकसान होत असतं. आणि याची विधायक बाजू जी आहे ती नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. आपण नेहमी सत्य बोलायला पाहिजे, खरं बोलायला पाहिजे. असं म्हणतात की जास्तीत जास्त आपण खरं बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि या गोष्टीवर आपला विश्वास नसतो. आपल्याला असं वाटतं की या जगात जगायचं असेल तर खोटं बोलल्याशिवाय कसं काय चालेल. बऱ्याच लोकांचा असा ग्रह असतो, पण हे चुकीचा ग्रह आहे असं म्हणायला पाहिजे, चुकीचा दृष्टिकोन आहे. आपण नेहमीच सत्य बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मॅक्झिमम सत्य बोलण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. नंतर पाचवं जे आहे ते मी मद्य तसेच इतर मादक पदार्थांच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. याचा अर्थ असा होतो की नशा आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीपासून मी अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. त्यामध्ये दारू, तंबाखू, चरस, सापू, गांजा ज्या काही गोष्टी आहेत, गर्द वगैरे या सर्व गोष्टीचा समावेश होतो. या सर्व गोष्टीचं आपण सेवन करता कामा नये. तर त्यापासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. आणि मग या गोष्टी सेवन केल्यामुळे काय होतं, आपल्याला माहिती आहे की या गोष्टी सेवन केल्यामुळे काय होतं, नशा येते. नशेच्या भरामध्ये आपण असं कृत्य करतो जे आपल्या कॅपॅसिटीमध्ये नसतं. आपल्याला माहिती आहे, समजा दारू पिणारा एखादा व्यक्ती असेल तो काय करतो, दारू पिल्यानंतर खांबावर चढण्याचा प्रयत्न करतो. अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो की त्याला जमत नसतात. निश्चितच त्या काय होते, त्याला त्याची हार होते, त्याला ती गोष्ट जमत नाही, त्यापासून त्याचं नुकसान होतं. त्या नशा आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि याविषयी बोलत असताना आपण असं म्हणू शकतो की नशा आणणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा जे काही मादक पदार्थ आहेत तेवढ्या नशा येते असं नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळं नशा येते. त्या गोष्टी आहे की पैसा आहे, सत्ता आहे, तारुण्य आहे, आरोग्य आहे, बुद्धिमत्ता आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे आपल्याला नशा येते. आपण सहसा पैशाचं उदाहरण पाहिलं तर पैशामुळे सुद्धा खूप मोठी नशा येते. आपण पाहू शकतो की एखादा गरीब मुलगा असेल तर तो कशा रीतीने व्यवहार करत असतो आणि एकदा काय त्याला नोकरी लागली, त्याच्याकडे पैसा आला, त्याचं काय होतं, आपण म्हणतो की पहा तो माजला.
काय म्हणतो आपण, हा तो माजला. म्हणजे काय झालं, त्याला पैशाचा गर्व आला, पैशाची नशा त्याला चढली आणि तो जसा पूर्वी वागत होता तसा वागत नाही, तो अतिशय विचित्र पद्धतीने वागतो. त्या ज्या काही नशा आणणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीपासून आपण दूर राहायला पाहिजे. आणि जी काही याची विधायक बाजू आहे ती आहे, स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. ही आपली स्मृती जी आहे ती स्मृती आपण काय करायला पाहिजे, प्रदीप्त ठेवायला पाहिजे, अतिशय जागृत अशी ठेवायला पाहिजे. आणि स्मृती जागृत ठेवून केंद्रित व्यवहार असे करायला पाहिजे. असं म्हणतात की माणसाचं सर्वात जास्त नुकसान जे आहे ते अस्मृतीमुळे होतं. जे काही ऍक्सिडेंट होतात, जेवढे काही ऍक्सिडेंट होतात ते सर्व अस्मृतीमुळे होतात असं म्हणता येईल. आणि त्या अस्मृतीमुळे माणसाचं खूप मोठं नुकसान होत असतं. तर प्रत्येक वेळी आपण स्मृती ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते पंचशील आहे. आणि असं म्हणतात की पंचशिलाचं आचरण जे आहे ते आपण नेहमीच करायला पाहिजे. पंचशिलाचं आचरण जे आहे ते खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि पंचशिलाचं आचरण करण्यासाठी आपण असं म्हणतो की आपण पाचही पण शिलाचं आचरण करायला पाहिजे. एखाद्या शिलाचं आचरण नाही केलं तर चालतं का? आपण पाहत असतो काही काही लोक असे असतात की त्यांचं वागणं जे आहे ते वागणं, चालणं, बोलणं जे आहे ते अतिशय चांगलं असतं. कुठलीच एखादी कोड असते. असं म्हणतात की एखादा व्यक्ती असतो तो केवळ दारू पित असतो, पण त्याचं एकंदरीत जे काही वागणं असतं ते अतिशय चांगलं असतं. तो काय करतो, दररोज दारू पितो, दारू पिऊन मात्र तो गुपचूप आपलं पळून राहतो. घरात तो काही कोणाला त्रास देत नाही किंवा काही करत नाही. त्याचं वागणं चांगलं म्हणायचं का? तर त्याचं वागणं निश्चितपणे चांगलं नाही. त्या दारूचा काय ना काहीतरी परिणाम पडत असतो. त्याचं शरीर जे अंतर्गत शरीर जे आहे ते अंतर्गत शरीर जे आहे ते पोखरत चाललेलं असतं. त्याच्या मनावर त्याचा परिणाम पडत असतो. त्याचं मन जे आहे ते हळूहळू कमकुवत बनत असतं. तेव्हा असं म्हणतात की एक सुद्धा शिलाचं आचरण करणे अतिशय डेंजरस गोष्ट आहे. आणि भंते महावीर संघर्षित असं म्हणतात, एका सुद्धा शिलाचं आचरण न करणं म्हणजे काय, जसं काय एखादा दगड जे आहे ते प्रवाहात ठेवलेला आहे. एखादा दगड समजा प्रवाहात ठेवलेला असेल तर काय करतो, तो प्रवाह विभागतो. काय करतो, एखादा सुद्धा दगड त्याला जो काय प्रवाह आहे त्याला तो विभागतो. तसं असं म्हणता येईल की एखादा सुद्धा शिलाचं आचरण न करणं खरोखर आपला जो काही प्रवाह, जीवनाचा प्रवाह जो आहे त्याला आपण विभागला जातो. आपल्या जीवनाचे काय करतो, तो तुकडे करतो असं म्हणता येईल. याच्याविषयी आपण अजून एक उदाहरण पाहू शकतो की समजा आपण नावेमध्ये बसलेलो आहोत, नाव आपण चालवतो आहोत आणि नावेला समजा 5 छिद्र आहेत. काय आहे, 5 छिद्र आहे. तर आपण असं म्हटलं समजा की 5 छिद्र आहेत, काही हरकत नाही, मी काय करतो 4 छिद्र बिलकुल बुजून टाकतो. मग चालेल का? आपण समजा इतरांना म्हटलं की येस 5 छिद्र होते, मी 4 छिद्र बुजून टाकले, पहा मी माझं काम केलं का नाही. एकच छिद्र राहिलेलं आहे, त्या छिद्राकडे तुम्ही दुर्लक्ष करा असं म्हणून चालतं का? अजिबात चालत नाही. एक सुद्धा छिद्र असेल त्यातून पाणी जे आहे, नावामध्ये पाणी जे आहे ते आतमध्ये येत राहतं आणि त्या पाण्यामुळे निश्चितपणे ते नाव बुडणार आहे, आता लक्षात घ्यायला. त्यामुळे एखादं सुद्धा शिलाचं समजा आचरण आपण नाही केलं तर निश्चितपणे आपल्या जीवनाचे जे काही नौका आहेत ते निश्चितपणे बुडणार आहे, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा 5ही शिलाचं जे आहे ते आटोकाट प्रमाणेपणे आचरण आपण करायला पाहिजे. आणि हीच पहिली गाथा सांगते की आपण काय करायला पाहिजे, पापकर्म जे आहे ते पापकर्म करता कामा नये. पापकर्म जे आहे ते पापकर्म आपण काढून टाकायला पाहिजे. पापकर्म आपण कधीही करता कामा नाही, कुठलेही पापकर्म आपण करता कामा नये. हेच सब पापसा करणं याचा अर्थ होतो. नंतर दुसरं जे आहे ते कुशलस्स उपसंपदा, याचा अर्थ कुशल कर्माची वृद्धी करणं. ते कशी करायची याची विधायक बाजू आपण पाहिलेली आहे. पण पर्टिक्युलरली या गाथ्यामध्ये असं म्हटलं जातं की याची विधायक बाजू म्हणजे पर्टिक्युलरली समाधीचा विकास करणं असं म्हणता येईल. समाधी जे आहे, समाधीचा आपण विकास करायला पाहिजे. आणि समाधी याचा अर्थ काय होतो, समाधीची व्याख्या अशी होते की सतत अशा वाहणाऱ्या कुशल मनोवस्थांचा प्रवाह, अशी समाधीची व्याख्या होते. म्हणजे आपलं मन जे आहे ते शुद्ध झालेलं असतं. आपल्या मनातून सतत कुशल अशा गोष्टी ज्या आहेत त्या कुशल अशा गोष्टी सातत्यानं बाहेर पडत असतात, 24 तास बाहेर पडत असतात. तेव्हा समाधी म्हणजे काय, तर सतत वाहणारा कुशल असा प्रवाह ज्याला म्हणता येईल, कुशल मनोवस्थांचा प्रवाह ज्याला म्हणता येईल, ते म्हणजे समाधी. आणि समाधीची अवस्था जी आहे ती भगवान बुद्धांनीच गाठलेली असते असं म्हणता येईल. आणि अतिशय उच्च अशी अवस्था आहे. पण त्याच्या अलीकडची जी काय अवस्था आहे ती आपण पाहू शकतो, ज्याला आपण ध्यान म्हणता येईल. तर ध्यानामध्ये आपण काय करतो, ध्यानामध्ये आपण विधायक मनोवस्था ज्या आहेत, कुशल अशा मनोवस्था ज्या आहेत त्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. उच्च असा मनोवस्था ज्या त्या निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तेव्हा असं म्हणतात
की आपण नियमितपणे ध्यान करायला पाहिजे. नियमितपणे ध्यान करणे ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये 2 ध्यान जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे सांगितले जातात. आनापानसती आणि मेत्ता भावना. तर आपण आलटून-पालटून जे आहे ते आनापानसती आणि मेत्ता भावना या 2 ध्यान साधनेचा सराव करायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की ध्यान साधना काय आहे? अतिशय कुशल असं कर्म आहे. असं म्हणता येईल समजा आपण कोणतं कर्म अतिशय महत्त्वाचं आहे, कोणतं कर्म जड आहे किंवा कुठल्या कर्माचं जे काही परिणाम जे आहेत त्याचे अतिशय चांगले मिळतात. त्याची समजा आपण लिस्ट केली तर त्या सर्व लिस्टमध्ये सर्वात वरती कोणत्या गोष्टीचा समावेश आहे किंवा वरती कोणती गोष्ट येईल, तर सर्वात वरती गोष्ट आहे ती म्हणजे ध्यान. त्यामुळे ध्यान जे आहे ते अतिशय मोठं असं कुशल कर्म आहे असं म्हणता येईल. आणि ध्यानाचा आपल्या जीवनावर जे आहे ते खूप मोठा परिणाम असा पडत असतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपलं जे काही ध्यान असतं ते तेवढं प्रभावी नसतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ध्यानाचा आपल्याला काही परिणाम पडत नाही. पण हळूहळू जे आहे ध्यानाचा परिणाम जो आहे तो पडत जातो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्हाला समजा खरोखर ध्यान जमत असेल, आता की ध्यानातले जे काही अडथळे आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या समजा तुम्ही काही काळासाठी जरी दूर ठेवत असाल, तर त्याचा खूप मोठा असा परिणाम पडतो. असं म्हणता येईल समजा तुम्ही ध्यानात बसले की तुमच्या दिवसभरातला जो काही ताणतणाव आहे तो तुमच्या लक्षात येतो आणि सर्व ताणतणाव तुमच्या केवळ 5 मिनिटाच्या सिटिंगमध्ये 5 मिनिटाच्या ध्यानातून तो सर्व तुम्ही दिवसभराचा ताणतणाव जो आहे तो ताणतणाव तुम्ही दूर करू शकता आणि 5 मिनिटात तुम्ही काय करू शकता, शुद्ध करू शकता. वाईट गोष्टीपासून दूर ठेवू शकता आणि ताणतणाव किंवा चिंतामुळे ज्या काही गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर पडत असतो त्या सर्व गोष्टीचा परिणाम आपण टाळू शकतो. एवढंच नव्हे तर असं म्हणतात की मृत्यू समय सुद्धा आपलं जे काही कर्म आहे ते कर्म जे आहे ते खूप मोठं महत्त्वाचं असतं आणि कुशल कर्मामध्ये या ध्यानाचा समावेश असल्यामुळं मृत्यू समय सुद्धा आपण किती मोठं ध्यान केलेलं आहे त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या मनावर पडलेला असतो असं म्हणता येईल. आणि एकंदरीतच ध्यानाचा जो काही परिणाम आहे तो आपल्या जीवनावर पडत असतो. तेव्हा असं म्हणतात की ध्यान फार मोठं असं कुशल कर्म आहे आणि ते कुशल कर्म आपण करायला पाहिजे. आणि ध्यानामुळे काय होतं, तर आपल्या मनातल्या ज्या काही नकारात्मक बाजू आहेत त्या नकारात्मक बाजू ज्या त्या निघून जाण्याचा प्रयत्न होतो. नकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी निघून जातात आणि ज्या काही कुशल गोष्टी आहेत त्या कुशल गोष्टी वृद्धिंगत होत असतात. आपण दिवसेंदिवस काय होतो, कुशल होत जातो, शुद्ध होत जातो असं म्हणता येईल. ध्यानामुळे काय होते, मनाची शुद्धी होते आणि मनाची शुद्धी झाली तर शरीराची पण शुद्धी होते. त्यामुळे ध्यानाला असं खूप मोठं महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की समजा आपण YouTube समजा लावलं तर आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी व्यायामाचं महत्त्व सांगितलं जातं. व्यायाम किती महत्त्वाचा आहे. पर्टिक्युलरली चालणं जे आहे ते दिवसभरातून चालणं 20 मिनिटं किंवा 40 मिनिटं 30 मिनिटं चाललं तर त्याचा किती चांगला परिणाम पडतो शरीरावर हे आपल्याला सांगितलं जातं. आणि शरीरासाठी व्यायाम काय आहे, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत चालणं किंवा जिम लावणे ह्या ज्या गोष्टी आहेत हे शरीरासाठी आवश्यक आहे. व्यायाम काय करतो, शरीरावर परिणाम करतो. तसा मनासाठी कोणता व्यायाम आहे, तर मनासाठी ध्यान हा व्यायाम आहे असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा व्यायाम आपण दररोज करायला पाहिजे. आणि व्यायाम समजा आपण दररोज केला, मनाचा व्यायाम, मनाची कसरत समजा आपण दररोज केली, तर मन कसं होतं, बळकट बनतं, तंदुरुस्त बनतं, बलवान बनतं. अतिशय मजबूत बनतं, अतिशय तगडं बनतं आणि या मनाद्वारे आपण पाहिजे त्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळे मनाचं जी काही कसरत आहे, मनाचा जो काही व्यायाम आहे तो आपण दररोज करायला पाहिजे, दररोज ध्यान साधना करायला पाहिजे. आणि यातून निश्चितपणे असं म्हणता येईल की आपल्या चित्ताची जी आहे ती चित्ताची शुद्धी होत राहते. चित्त जे आहे ते आपलं शुद्ध होत राहतं. दिवसेंदिवस पुण्यकर्माचा साठा जो आहे तो वाढत जात असतो. तर समाधी या अर्थानं आपण या दुसऱ्या गाथेचा अर्थ आपण घ्यायला पाहिजे. कुशल कर्माची वृद्धी करणे हे आपण घ्यायला पाहिजे. आणि निश्चितपणे जे लोक ध्यान करतात त्यांना निश्चितपणे अनुभव येतो की ध्यान केल्यामुळं आपल्या चित्ताची शुद्धी होत आहे. आपलं चित्त हळूहळू शुद्ध होत आहे. आणि त्यामुळे आपण ध्यान करायला पाहिजे. आणि हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे, पाप कर्म न करणं आणि कुशल कर्म करणं. तर कधी-कधी लोकांना असं वाटतं की पापकर्म आपण पूर्णपणे स्टॉप करूयात. पापकर्म आपण काय करू, पूर्णपणे त्याचा नायनाट करूयात आणि मग कुशल कर्माकडे आपण वळूयात. पण अशी ती गोष्ट नाहीये. म्हणजे पापकर्म आपण पूर्णपणे थांबवल्याशिवाय आपण कुशल कर्म करू शकत नाही असं नाही. असं समजा आपल्याला वाटत असेल तर ते काय चुकीची गोष्ट आहे. तुम्ही पापकर्म थांबवण्याचा परिणाम करायच पाहिजे, पण त्याचप्रमाणे तुम्ही पुण्यकर्म सुद्धा वाढीस लावलं पाहिजे. असं म्हणता येईल समजा 2 प्रवाह आहेत. एक अशुद्ध पाण्याचा प्रवाह आहे आणि शुद्ध पाण्याचा प्रवाह आहे. अशुद्ध पाण्याचा प्रवाह तुम्ही कमी करायला पाहिजे, नो डाऊट. पण समजा अशुद्ध पाण्याचा प्रवाह चालूच आहे, पण त्याचबरोबर त्यामध्ये शुद्ध पाणी पण मिसळत आहे. तर काय होतं,
पुढं जे काही येणारं अशुद्ध पाणी आहे त्याचा प्रवाह, त्याचं जे काही अशुद्धता आहे ती काय होते, कमी होते. त्यामुळे असं म्हणतात की तुमचं पापकर्म चालू आहे, पण त्यामुळे तुम्ही पुण्यकर्माची सुद्धा वाढ करताय. तर पापकर्माचा परिणाम जो होतो हळूहळू काय होतो, कमी होतो. आणि मग कुशल कर्म तुम्ही वाढीस लावलं तर पापकर्म हळूहळू काय होतं, मग कमी कमी होत जातं आणि एके दिवशी काय होते, पूर्णपणे नाहीसं होतं आणि केवळ आपलं कुशल कर्म आणि कुशल कर्म चालू राहतं. तेव्हा असं म्हणता येईल की आपण पापकर्म कमी करण्याचा नेहमीच आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि कुशल कर्म जे आहे ते नेहमीच आपण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये नेहमीच आपण शिलाचरणावर भर देत असतो आणि आपण असं पर्टिक्युलर आग्रह धरत असतो की ती मांसाहार सोडून द्या. पण बरेच लोक त्याच्यामुळे काय होतात, दूर जातात. त्यांना असं वाटतं की आपल्या जीवनात जमणार नाही बाबा, मांसाहार काही टाळणं आपल्याला जमणार नाही आणि ते काय करतात, त्रिरत्न बौद्ध महासंघाला येणं सोडून देतात की आपल्याला जमणार नाही तर मग कशाला यायचं. पण तसं नाहीये. म्हणजे तुम्हाला मी सूट देतो असा त्याचा अर्थ नाही. मांसाहार करण्याला सूट देतो असा त्याचा अर्थ नाही. पण येस तुमची ती गोष्ट चालू आहे ती मान्य करा की गोष्ट जी आहे नकारात्मक आहे. येस ही गोष्ट बरोबर नाही. पाप कर्म आहे. टाळायला पाहिजे ठीक आहे. पण त्याचप्रमाणे तुम्ही कुशल कर्म जे आहे, त्याला तुम्ही ध्यानाची जोड द्या. तुम्ही शिबिर करा. काही चांगले प्रवचन ऐका. धम्माभ्यास करा. त्या कुशल कर्माची त्याला जोड दिली की निश्चितपणे जी काही वाईट गोष्ट आहे, ती वाईट गोष्ट हळूहळू आपल्या जीवनातून काय होते, कमी होते. तेव्हा प्रत्येक वेळी आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पाप कर्म आपल्याला टाळायचं आहे त्याच्याविषयी काही शंका नाही. पण पुण्यकर्माची सुद्धा आपण काय करायला पाहिजे, वृद्धी करायला पाहिजे. आता म्हणतात समजा एखादा प्याला आहे, प्याल्यामध्ये काय विष टाकलेलं आहे. विषानं भरलेला तो प्याला आहे. पण आपण ठरवलं की नाही मी काय करणार आता शुद्ध पाणी त्यामध्ये टाकत राहणार. आणि शुद्ध पाणी समजा आपण त्या प्याल्यात टाकत राहिलं काय होतं, विष जे आहे ते विष हळूहळू निघून जात राहतं. नेक्स्ट स्टेज अशी येते की त्यामध्ये काही विष राहणार नाही. तेव्हा आपण नेहमीच पुण्यकर्म जे आहे ते पुण्यकर्म करण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. हा दुसऱ्या गाथेचा अर्थ होतो. आणि तिसरं जे आहे ते स्वचित्ताची शुद्धीकरण. म्हणजे आपलं स्वचित्त जे आहे ते शुद्ध करायला पाहिजे. हे तर आपण पाहिलंच आहे, पाप कर्म नाही केलं आणि पुण्यकर्म केलं तर स्वचित्ताची शुद्धी होते, त्याच्याशी काही शंका नाही. पण तिसरं जी काही गोष्ट आहे असं म्हणतात की तिसरी गोष्ट जी आहे ती प्रज्ञेशी संबंधित आहे. आणि भगवान बुद्धांनी या ठिकाणी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्वात वाईट अशी गोष्ट कोणती आहे, किंवा सर्वात वाईट अशी कोणती गोष्ट आहे, किंवा मन अशुद्ध करणारी वाईट अशी गोष्ट कोणती आहे. तर असं म्हणतात की अज्ञान जे आहे ते वाईट अशी गोष्ट आहे. सर्वात वाईट अशी गोष्ट कोणती आहे तर अज्ञान आहे. आणि अज्ञानाचा आपण पूर्णपणे काय करायला पाहिजे, नायनाट करायला पाहिजे. अज्ञान आपण सोडून द्यायला पाहिजे. आणि त्याची विधायक बाजू अशी आहे की आपण काय करायला पाहिजे, प्रज्ञेचा विकास करायला पाहिजे. प्रज्ञा आपण वाढायला पाहिजे. प्रज्ञा म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याची समज. सरळ जीवन जगत असताना आपल्याला समजायला पाहिजे की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. त्याची समज आली निश्चितपणे आपण काय करतो, वाईट सोडून देतो आणि चांगल्याची कास धरतो. तेव्हा प्रज्ञा जी आहे ते प्रज्ञेचा आपण विकास करायला पाहिजे. आणि प्रज्ञेविषयी आपण थोडक्यात पाहूया की नेमकं काय आहे. तर प्रज्ञा म्हणजे काय आहे, त्याचे 3 भाग आहेत. श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा. हे प्रज्ञेचे 3 भाग आहे असं म्हणता येईल. श्रुतमय म्हणजे प्रज्ञा म्हणजे काय, तर ऐकणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, प्रवचन ऐकणं, चांगल्या गोष्टी ऐकणं असा अर्थ होतो. श्रोत म्हणजे कान जे आहे त्यानं ऐकणं. श्रोत म्हणजे ऐकणं. तर ऐकण्याची एक प्रज्ञा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भगवान बुद्धाच्या काळात लिखाणाचा शोध लागला नव्हता. त्यावेळेस लिखाण काहीही नव्हतं. जे काय सांगितलं गेलं ते ओरल ट्रॅडिशन होतं, म्हणजे केवळ मौखिकदृष्ट्या सांगितलं गेलं होतं. नंतर मात्र मग लिखाणाला शोध लागला. अनेक पुस्तकं त्यातून निर्मिती झाली, अनेक ग्रंथाची निर्मिती झाली, त्रिपिटकाची निर्मिती झाली. आपल्याला माहिती आहे की पुस्तक सुद्धा काय होतं आपल्यासाठी श्रुतमय प्रज्ञा ठरू शकतो. आपण केवळ प्रवचन ऐकतो त्यातूनच आपल्याला माहिती होते धर्माची असं नाही, तर पुस्तकातून सुद्धा आपल्याला खूप मोठी माहिती होते. तर आपण पुस्तकाचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. आणि एकंदरीत असं म्हणता येईल की श्रुतमय प्रज्ञा म्हणजे अभ्यास करणं आहे, धम्माभ्यास करणं आहे. तर आपण काय करायला पाहिजे, प्रज्ञेचा विकास करण्यासाठी आपला काही वेळ आपण अभ्यास करण्यासाठी, धम्माभ्यास करण्यासाठी आपण योड करायला पाहिजे, तो द्यायला पाहिजे. आणि आपण अनेक पुस्तकांचा अभ्यास करायला पाहिजे. जे काही आचरणशील व्यक्ती आहेत त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आपण अभ्यास करायला पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. उठसूट आजकाल कोणी पण बौद्ध धर्मावर लिहितो, तर कोणाची पण पुस्तकं आपण वाचता कामा नये. तर आपण जे काही आचरणशील व्यक्ती आहेत त्यांचे पुस्तकं आपण वाचायला पाहिजे. बाबासाहेबांनी खरं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठं साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. तर बाबासाहेबांचं साहित्य आपण पूर्णपणे वाचून काढायला पाहिजे. उर्गेन संघर्ष जे आहे त्यांचे साहित्य आपण पूर्णपणे वाचून काढायला पाहिजे. आणि त्यातून निश्चितपणे आपल्या श्रुतमय प्रज्ञा जी आहे, श्रुतमय प्रज्ञेचा
आपला विकास होतो. आपल्याला नेमकी समज येते की चांगलं काय आणि वाईट काय. जसं मी पूर्वी सांगितलं, केवळ वाचून चालत नाही, केवळ अभ्यास करून चालत नाही, केवळ मला समजलं असं समजून चालत नाही. त्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे, जे काय वाचलं ते आपण त्याच्यावर आपण चिंतन करायला पाहिजे. चिंतन असं करायला पाहिजे की ही गोष्ट माझ्या जीवनाला मी कशी लावून घेऊ शकतो. आता आपण जे काय म्हटलं की बाबा पापकर्म सोडून द्यायला पाहिजे आणि पुण्यकर्म करायला पाहिजे. ही गोष्ट आता या स्टेजला मी माझ्या जीवनाला कशी लावून घेऊ शकतो, याच्यावर आपण काय करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. चिंतनासाठी आपण वेळ द्यायला पाहिजे. काही वेळ आपण चिंतनासाठी घालवला पाहिजे, की माझ्या जीवनामध्ये काय चालू आहे, कोणत्या वाईट गोष्टी करतो आहे मी, त्याची आपण लिस्ट करायला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये चांगलं काय आहे, कोणत्या चांगल्या गोष्टी मी करतो आहे, मग कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात येईल, कोणत्या गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टीचा आपण स्वीकार करायला पाहिजे, कोणती गोष्ट चांगली गोष्ट आपण करत नाही, कोणत्या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये आपण वाढ करायला पाहिजे. त्या गोष्टी, या सर्व गोष्टी आपण काय करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. तेव्हा अभ्यास आपल्या जीवनाला लावून घेतला पाहिजे. त्यातून मग चिंतनमय प्रज्ञा जी आहे ती चिंतनमय प्रज्ञा जी आहे त्याचा विकास होतो. आणि सर्वात शेवटी जे आहे ते भावनामय प्रज्ञा. भावनामय प्रज्ञा म्हणजे आपल्या आचरणात ती गोष्ट उतरते. काय होते, आपल्या आचरणात ती गोष्ट उतरते. असं म्हणता येईल कुठलीही गोष्ट जी आहे ती कुठली गोष्ट डायरेक्ट कृतीमध्ये येत नाही. म्हणजे चांगली गोष्ट असो किंवा वाईट गोष्ट असो. तर काय होतं, त्याच्यावर अगोदर आपलं विचार मंथन होतं. खूप मोठं विचार मंथन होतं आणि त्यानंतर ती गोष्ट जी आहे ती आपल्या कृतीमध्ये येत राहते. आपण पाहतो ना, वाईट वाईट उदाहरण पाहिलं, समजा एखाद्या व्यक्तीचा समजा खून होतो, तर तो खून का होतो, त्याच्या पाठीमागे काय असतो, जो काही खुनी असतो त्याचा खूप दिवसाचा विचार असतो. खूप मनापासून त्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट घोळत राहते की याचा मला खून करायचा आहे, खून करायचा आहे. किंवा खून करणं जरी म्हटलं तरी ही वाईट गोष्ट जरी सोडून दिली तरी एखाद्या व्यक्तीला आपल्याला आघात पोहोचवायचा आहे, तरी सुद्धा त्याचा खूप मोठा विचार जो आहे तो मनामध्ये पहिल्यांदा येत असतो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मनात विचार आल्यानंतर ती कृती, ती गोष्ट जी आहे ती कृतीमध्ये उतरत असते. किंवा असं म्हणता येईल की आपल्याला चांगली कृती करायची असेल, चांगली गोष्ट करायची असेल, पुण्यकर्म करायचं असेल, तर त्याच्याविषयी खूप मोठं चिंतन जे आहे, खूप मोठा चिंतन, मोठा विचार जो आहे तो आपल्या मनामध्ये यायला पाहिजे. त्याच्याविषयी आपण साधक बाधक पद्धतीने चर्चा करायला पाहिजे. निश्चितपणे ती गोष्ट आपल्या कृतीमध्ये येते आणि कृतीमध्ये आली म्हणजे त्याला आपण भावनामय प्रज्ञा म्हणतो. अशा रीतीने आपण प्रज्ञेचा विकास करायला पाहिजे आणि अशा रीतीने आपण काय करायला पाहिजे, स्वचित्ताची शुद्धी करायला पाहिजे. मला माहिती आहे की सर्व गोष्टी मी ओझरत्या घेत आहे, पण महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि सर्वात शेवटचं जे आहे ते आहे एतं बुद्धानं शासन. हे बुद्धाचे शासन आहे. शासन हा शब्द खूप महत्वाचा आहे. शासन म्हणजे सरळ सत्ता म्हणता येईल. शासन म्हणजे काय, सत्ता आहे. आणि आपल्याला एक म्हण माहिती आहे की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असं म्हणतात. काय म्हणतात, सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. सत्ता जी आहे ती फार पॉवरफुल असते. सत्ता ही गोष्ट अशी आहे की ज्याची सत्ता आहे त्याचा आपल्याला कंपल्सरी मोडमध्ये ऐकावंच लागतं. त्याशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही. ज्याला आपण कायदे कानून म्हणतो, कायदे कानून आपल्याला ऐकावंच लागतं. आपलं जे काही सरकार आहे, सरकार काय करतं, कायदे कानून फॉलो करण्याचा प्रयत्न करतं. कायदे कानून त्यामुळे आपल्याला ऐकावंच लागतात. ज्याची सत्ता असेल ते ज्याप्रमाणे कायदे कानून करतात त्या पद्धतीने आपल्याला ऐकावंच लागतं. आपलं काहीही चालत नाही. त्याच्याविषयी एक म्हण पण आहे, बॉस इज ऑलवेज राईट. काय म्हणतात, आपला जो काही बॉस आहे तो नेहमीच काय असतो, बरोबर असतो. म्हणजे आपण एखादी जरी गोष्ट सांगितली बॉसला नाही म्हटला तर बॉसला आपल्याला काही तुमचं चुकतं असं सांगता येत नाही, कारण त्याच्याकडे सत्ता असते. आपण त्याच्या अधिपत्याखाली काम करत राहतो. तर अशा रीतीने याला शासन म्हणतात. आणि बुद्धाचं शासन म्हणजे काय, मग बुद्ध असं काय कंपल्सरी मोडमध्ये करतात का, कंपल्सरी मोडमध्ये सांगतात का नाही हे करायला पाहिजे, असं नाही आहे ऍक्च्युली. आपण असं राहण्याला पाहिजे. बुद्ध काय करतात, मनावर राज्य करतात. ज्यावेळेस आपण एखादं शासन पाहतो किंवा एखादा राज्यकर्ते पाहतो किंवा पर्टिक्युलर राजा पाहतो, तर राजा काय करतो, राजा पर्टिक्युलरली आपली जी काही भौतिक संपत्ती आहे, ज्या काही भौतिक गोष्टी ज्या काही दिसतात त्याच्यावर तो काय करतो, राज्य करतो. आपलं घरदारावर म्हणा, आपल्या शेतीवर म्हणा, किंवा आपल्या ज्या काही दिसणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या काही भौतिक गोष्टी आहेत त्याच्यावर तो सर्व प्रकारचे कायदे कानून करतो की तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, किती टॅक्स द्यायला पाहिजे किंवा कशा रीतीने तुम्ही व्यवहार करायला पाहिजे, या सर्व गोष्टीविषयी तो कायदे कानून करू शकतो. कोणत्या रोडनं जायचं, कोणत्या रोडनं नाही जायचं, वन वे कोणता, टू वे कोणता, आजच्या भाषेत त्या जे काही नियम आहेत सर्व नियम तो काय करतो, फॉलो करतो. पण आपल्या मनावर जे आहे ते राजाला राज्य करता येत नाही. मन कसं असतं, एखाद्या राजापासून आपलं मन स्वतंत्र असतं. राजाच्या पाठीमागे अनेक लोक त्याला काय करतात, शिवाय देत असतात,
समोर तो राजा चांगला नसेल तर. हे लोकांचं मन जे आहे ते त्याच्या राजापासून कसं असतं, स्वतंत्र असतं. ते सर्व राजाला पाठीमागे शिवाय देत असतात, पुढे तर काय देऊ शकत नाही. बरोबर आहे, पुढे दिलं तर राजा शासन करेल, काहीतरी गुन्हा आहे म्हणून काय आपल्याला काहीतरी जेलात टाकेल. समोर तर काही शिवाय देत नाही, देऊ शकत नाही. पाठीमागे मात्र निश्चितपणे राजाला शिवाय देत असतात. हे मनावर जे आहे ते राजाला राज्य करता येत नाही. तर बुद्ध नेमकं काय करतात, मनावर राज्य करतात. आणि त्या दृष्टीनं बुद्धाचं शासन आहे असं म्हणता येईल. आणि याविषयीच एक कथा जी आहे ती कथा आलेली आहे. ऍक्च्युली भारद्वाज सुत्त म्हणून एक सुत्तच त्यामध्ये आलेला आहे. भारद्वाज नावाचा एक ब्राह्मण असतो, शेतकरी असतो. आणि शेतकरी असल्यामुळं त्या शेतकरी शेत तो करत असतो आणि शेत असल्यामुळं असं म्हणता येईल की शेती करत राहतो. बुद्धाला प्रश्न करतो की आम्ही काय करतो आहे, तर आम्ही शेती करून आमचं पोट भरतो आहे. तर तुम्ही सुद्धा काय करायला पाहिजे, पोटासाठी शेती करायला पाहिजे. असं फुकट खाणं ही गोष्ट काही बरोबर नाही. आम्ही कसं मेहनत करतो, मेहनत करून आम्ही खातो, तर तुम्ही सुद्धा मेहनत करून खाता कामा नये असं बुद्धाला तो प्रश्न करतो. आणि पूर्ण सुत्त जे आहे ते भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. ते भगवान बुद्ध म्हणतात की मी सुद्धा शेतकरी आहे. आणि मग ते खूप मोठं सुंदर सुत्त आहे, कारण त्या सुद्धा आपण अभ्यास घेऊ शकतो की मग माझं बीज कोणतं आहे, माझं हल कोणतं आहे, मी कशा नांगरणी करतो, मी पाऊस कशाचा टाकतो, कशाचं पीक येतं, मग मी काय करतो. अशा रीतीनं भगवान बुद्धाने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि मग त्याचा सार असाच आहे की भगवान बुद्ध असं म्हणतात की मी मनाची शेती करतो. आणि मनाची शेती केल्यानंतर सर्व शेवटी जसं शेतकऱ्याला पीक दिसतं की पीक त्या शेतामध्ये आलेलं आहे, तसं बुद्धाने शेती केल्यानंतर त्यातून काय निर्मिती होते म्हणे. बुद्ध असं म्हणतात की त्यातून निर्वाणाची निर्मिती होते. निर्वाण जे आहे ते लोकांना प्राप्त होतं, लोकांचं दुःख जे आहे ते दुःख नष्ट होतं. हे थोडक्यात असं म्हणतात की सुखाची निर्मिती जी आहे ते भगवान बुद्ध करत असतात. लोकांचं जे काही मनाची शेती जी आहे, मनाची शेती केल्यानंतर निश्चितपणे त्याचं जे काही पीक येतं ते म्हणजे लोक काय होतात, सुखी आणि समाधानी होतात. लोकांना काय होतं, निर्वाण पद प्राप्त होतं. निर्वाण जे आहे त्याचं काय फळ आहे, हे त्याचं पीक आहे. त्यातून आपण लक्षात घेऊ शकतो की भगवान बुद्धाचं हे शासन आहे. भगवान बुद्ध कुठं राज्य करतात, लोकांच्या मनावर राज्य करतात. लोकांच्या मनावर या दृष्टीनं राज्य करतात की बुद्धाने एकदा सांगितलं की लोकांना टाळणं ते अतिशय कठीण होतं. बुद्धाने एखादी गोष्ट सांगितली की लोकांना त्यांचं म्हणणं ऐकावंच लागतं. कंपल्सरी मोडमध्ये असं म्हणता येत नाही, पण लोक स्वतःहून ते त्यांना पटलेलं असतं, त्यांच्या मनाला पटलेलं असतं की येस, हीच गोष्ट बरोबर आहे. आणि आपण पाहू शकतो की पाठीमध्ये जे काही भगवान बुद्ध जेवढे काही प्रसंग आहेत, भगवान बुद्ध जेवढे लोकांना भेटलेले आहेत, त्या सर्व लोकांचं जवळजवळ असं म्हणता येईल 99.99% लोकांचं मत परिवर्तन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मनाचं त्यांनी परिवर्तन केलेलं आहे आणि त्यांना योग्य मार्गावर लावलेलं आहे, सुमार्गावर लावलेलं आहे. या अर्थानं काय बुद्धाचं शासन आहे. आणि केवळ हे एका बुद्धाचं नाहीये, तर सर्व बुद्धांचं आहे. जसं पूर्वी सांगितलं, अनेक बुद्धांचे शासन आहे. प्युरल ज्याला म्हणते, अनेक वचनी एवढे काय बुद्ध होऊन गेले, त्या सर्वांचं हेच म्हणणं आहे. सर्व बुद्धांनी काय केलेलं आहे, मनावर राज्य केलेलं आहे, एका अर्थाने त्यांनी शासन केलेलं आहे. आणि आता कोणाचं शासन चालू आहे, असं म्हणतात की आता शाक्यमुनी बुद्धाचं शासन चालू आहे. आता बुद्ध तर काही प्रत्यक्षात आपल्या समोर उपलब्ध नाहीत, पण त्यांचं शासन काय आहे, तर शिकवणीच्या स्वरूपात असं म्हणतात की त्यांचं शासन अजूनही चालू आहे. भगवान बुद्धाची शिकवण जी आहे त्याचा खूप जबरदस्त असा परिणाम आपल्या मनावर पडत असतो. ते शिकवण आपण टाळू शकत नाही. जर आपण खऱ्या अर्थाने त्या शिकवणीचा अभ्यास केला तर त्या शिकवणीचा खूप मोठा परिणाम पडतो. आपण म्हणतो की हेच बरोबर आहे आणि भगवान बुद्धाच्या शिकवणीनुसार जे आहे ते आपण चालत राहतो, आपण त्यानुसार मार्गक्रमण करत राहतो. या दृष्टीनं म्हणतात की भगवान बुद्धाचे शासन आहे आणि आताच्या भाषेत हीच भगवान बुद्धाची शिकवण आहे. आणि शिकवण या अर्थानं आहे की ती आपण टाळू शकत नाही. तर अशा रीतीनं या सर्व गाथेचा अर्थ होतो, धम्मपद गाथेचा अर्थ होतो कोणतेही पापकर्म न करणे, कुशल कर्माचे वृद्धी करणे, स्वचित्ताचे शुद्ध करणे हे बुद्धाचे शासन आहे. असाच याचा अर्थ होतो. आणि नंतर जे आहे ते नंतरच्या ज्या काय गाथा आहेत त्या आपण बुद्धाला शरण जातो, आपण धम्माला शरण जातो आणि आपण संघाला शरण जातो. जे काही 3 रत्न आहेत त्या 3 रत्नांना आपण या गाथेमध्ये शरण जात असतो. तेच आपलं सर्वोच्च स्थान आहे, तेच आपले आदर्श आहे, आपण डिक्लेअर करत असतो आणि मग बुद्ध धम्म आणि संघ यांना आपण वंदन करतो. असा धम्मपालन गाथेचा अर्थ होतो. तर खरोखर ही गाथा जी आहे ती खूप मोठी महत्वाची गाथा आहे, आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या गाथेत ज्यावेळेस आपण ही गाथा म्हणतो त्यावेळेस या गाथेचा अर्थ लक्षात घेऊन
आपण ही गाथा म्हणायला पाहिजे. आणि आपण आपल्या जीवनामध्ये असं म्हणता येईल शील, समाधी आणि प्रज्ञा या त्रिविध शिकवणीचा आपण वापर करायला पाहिजे. ती त्रिविध शिकवण जी आहे ती आपल्या जीवनामध्ये आपण उतरवायला पाहिजे. आणि या दृष्टीने या धम्मपाल गाथेचं खूप महत्व आहे. मला वाटतं या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो सर्वजण शांतपणे माझं प्रवचन जे काय ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुनरानुमोदन करतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम.